नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 प्रश्नपत्रिका. यामध्ये आपण लिपिक, चालक व शिपाई या पदासाठी उपयुक्त असणारे सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी डॅश डॅश जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश डॅश जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4. 50% जागा ह्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. 50% होय. यानंतर आहे स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक झाली. तर स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक झालेली होती. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3. सुकुमार सेन हे स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. सुकुमार सेन हे होय. यानंतरचा प्रश्न आहे जय जय महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत गीताचा दर्जा दिला तर ते कोण लिहिलेलं आहे. तर जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे लेखक कोण आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3. राजा बडे हे या जय जय महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र या गीताचे लेखक आहेत. राजा बडे हे होय. यानंतरचा प्रश्न आहे 1974 साली भारताने डॅश डॅश या ठिकाणी अणुचाचणी केली. 1974 साली भारताने डॅश डॅश या ठिकाणी अणुचाचणी केलेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3. पोखरण या ठिकाणी भारताने 1974 मध्ये अणुचाचणी केली होती. पोखरण या ठिकाणी ही अणुचाचणी केलेली होती. यानंतर आहे 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख डॅश डॅश बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. तर योग्य नंबर आहे 2 नंबर. 14 बँकाचे राष्ट्रीयकरण हे 1969 साली भारतामध्ये केलेलं होतं. 14 बँकाचं राष्ट्रीयकरण या साली केलेलं होतं. यानंतर आहे पुण्यातील डॅश डॅश या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. पुण्यातील डॅश डॅश या गांधी स्मारक संग्रहालयामध्ये गांधीजीच्या विषयी माहिती मिळते. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर. आगाखाना पॅलेस या ठिकाणी गांधी यांचे स्मारक संग्रहालय आहे आणि या ठिकाणी गांधीजीच्या इतिहासासंदर्भातील माहिती मिळते आपल्याला. आगाखाना पॅलेस या ठिकाणी होय. यानंतर आहे मीठ, सोडा आणि चुनखडी हे पदार्थ खालीलपैकी कोणते संयुग आहे. तर मीठ, सोडा, चुनखडी हे पदार्थ खालीलपैकी कोणते संयोग आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर. असेंद्रिय संयुगे म्हणून आपल्याला मीठ, सोडा आणि चुनखडी यांच्या संयुगाकडे बघितल्या जाते. असेंद्रिय संयुगे होय. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय व्यापार स्पर्धेत डॅश डॅश यांच्यात 3 युद्धे झाली त्यास कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. भारतीय व्यापारी स्पर्धेत डॅश डॅश यांच्यात 3 युद्धे झाली त्यास कर्नाटक युद्धे म्हणून ओळखले जातात.
तर याचं योग्य उत्तर कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, इंग्रज आणि फ्रेंच या दोघांमध्ये भारतीय व्यापार स्पर्धेमध्ये 3 युद्ध झालेली होती आणि ती कर्नाटक युद्ध म्हणून ओळखल्या जाऊ लागली. इंग्रज आणि फ्रेंच या दोघांमध्ये ही युद्ध झालेली होती. यानंतर आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? तर मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, 1 ऑक्टोबर 2020 साली मीरा भाईंदर वसई विरार या पोलीस आयुक्तालयाची स्थापना झालेली आहे. 1 ऑक्टोबर 2020 या साली ही स्थापना झालेली आहे. सतीबंदी कायदा 1829ला कोणत्या गव्हर्नर जनरलने सहमत केलेला आहे? सतीबंदी कायदा 1829ला कोणत्या गव्हर्नर जनरलने सहमत केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, लॉर्ड कर्झन याने हा कायदा सहमत केलेला होता आणि तो राजेंद्र यानंतर आहे अरवली पर्वत रांगात सर्वाधिक उंचीचे शिखर कोणतं आहे? अरवली पर्वत रांगात सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, गुरु शिखर हे अरवली पर्वत रांगामध्ये सर्वात उंच शिखर आहे. गुरु शिखर हे होय. यानंतरचा प्रश्न आहे ग्रामगीता लिहिणारे महाराष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे? ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, माणिक बंडोजी इंगळे. माणिक बंडोजी इंगळे हे संत तुकडोजी महाराज यांचं नाव आहे. माणिक बंडोजी इंगळे हे होय. यानंतरचा प्रश्न आहे दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला आहे. कार्ल मार्क्स यांनी हा ग्रंथ लिखाण केलेलं आहे. यानंतर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? तर यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, देवेंद्र फडणवीस हे सध्याचे गृहमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री पण या पदावर आहेत. सध्याचे देवेंद्र फडणवीस हे आहेत. यानंतर आहे रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, सिग्मो मॅनिमीटर असं हे रक्तदाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरले जातात. सिस्मो मॉनिटर हे वापरले जातं. यानंतरचा प्रश्न आहे वर्गीस कुरियर हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर वर्गीस कुरियर हे नाव कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, धवल क्रांतीशी हे नाव आपल्याला संबंधित असलेलं दिसून येतं. धवल क्रांती, वर्गीस कुरियर यांनी धवल क्रांतीचा शोध लावलेला आहे. धवल क्रांती होय. यानंतर आहे साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर सालेर किल्ला हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर नाशिक या जिल्ह्यामध्ये आपल्याला सालेर हे किल्ला असलेला दिसून येतो आणि हा महाराष्ट्रातील नंबर 2 च्या उंचीचा किल्ला आहे आणि नंबर 1 आपल्याला हे कळसुबाई शिखर आहे आणि नंबर 2 ला सालेर हे उंच ठिकाण आहे. त्यानंतर आहे दर्पण. दर्पण हे वृत्तपत्र 1832 साली मुंबई येथे कोणी सुरू केले? तर दर्पण हे वृत्तपत्र 1832 साली मुंबई येथे कोणी सुरू केलेलं होतं? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं होतं. यानंतर आहे भारतीय राज्यघटनेचे कलम अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू केली जाते. भारतीय राज्यघटनेच्या कलम अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू केली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे 360 या कलमा अंतर्गत भारतामध्ये आर्थिक आणीबाणी लागू केली जाते. 360 या कलमा अंतर्गत भारतामध्ये आणीबाणी लागू केली जाते. यानंतर आहे कृष्णा पंचगंगा नद्याचा संगम कोठे होतो? कृष्णा पंचगंगा या नद्याचा संगम कोठे होतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगा या नद्याचा संगम होतो. नरसोबाची वाडी या ठिकाणी या नद्याचा संगम होतो. यानंतर आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 पालघर या जिल्ह्यामध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. पालघर या जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य आहे. यानंतर आहे सध्या चर्चेत असलेले चॅट जीपीटी हे काय आहे? सध्या चर्चेत असलेलं चॅट जीपीटी हे काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोट म्हणजेच आर्टिफिशियल म्हणजे AI वर आधारित असलेलं हे चॅटबोट आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे आहे या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे हे या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 अहमदनगर आणि नाशिक या 2 जिल्ह्याच्या सीमारेषावर म्हणजेच अहिल्यानगर आणि नाशिक या 2 सीमारेषेवर कळसुबाई हे शिखर असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे शारदा कायदा हा कायदा कशाशी संबंधित आहे? शारदा कायदा हा कायदा कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 बालविवाहाशी संबंधित आपल्याला शारदा कायदा हा दिसून येतो. बालविवाहाशी संबंधित हा कायदा आहे शारदा कायदा होय. यानंतर आहे सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर बुध हा ग्रह सूर्याच्या जवळ असणारा ग्रह आहे बुध हा होय. यानंतरचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत? मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंडपीठे आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 मुंबई उच्च न्यायालयाची 3 खंडपीठे आहेत. औरंगाबाद, पणजी आणि नागपूर या 3 ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची 3 खंडपीठे आहेत. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती किलोमीटर आहे? भारताची उत्तर दक्षिण लांबी किती किलोमीटर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 3214 किलोमीटर एवढी उत्तर दक्षिण ही लांबी भारताची आहे. 3214 किलोमीटर एवढी ही लांबी आहे. यानंतर आहे ध्वनी प्रदूषण कोणत्या एककात मोजले जाते? ध्वनी प्रदूषण हे कोणत्या एककात मोजले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 1 डेसिबल या मध्ये
ध्वनी प्रदूषण या एककामध्ये मोजले जाते. डेसिबल या एककामध्ये याचं मोजमाप केल्या जातं. यानंतर आहे कुठल्या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिले जात नाहीये. तर कुठल्या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिल्या जात नाहीये, तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, गणित या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिले जात नाहीये. गणित या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिल्या जात नाहीये.